नमस्ते भारत, आपण बघत आहात WS न्यूज. मी विजय खवसे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. बातमी आहे जालनावरून. आपण बघितलं की गेली 2 महिन्यापासून एक योद्धा आपल्या समाजासाठी लढतोय, मनोज जरांगे पाटील. गावामधून उपोषण सुरू केलं आणि ते आता राज्यभर पोचलं. ज्या गावातून उपोषण सुरू केलं होतं त्या गावात त्यांच्यावर सरकारने लाठीचार्ज केला आणि तिथूनच हे आंदोलन पेटलं. उपोषण केलं, सरकार त्यांच्या दारी गेलं आणि काही त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि 1 महिन्याची वेळ दिली. आणि उद्या म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी त्यांच्याच गावात अंतरवली सराठीमध्ये चक्क 100 एकरामध्ये भव्य अशी मोठी महासभा त्यांनी आयोजित केलेली आहे. सरकारने 1 महिन्याची वेळ दिलेली आहे, आता ते संपत आलेली आहे. आणि जरांगे पाटलांनी जे आहे पूर्ण सरकारला वेटीस धरलं की मराठ्यांना आरक्षण द्या. आपण बघितलं आहे की 1 मराठा लाख मराठा असे अनेक जे आहे मोर्चे निघाले, मात्र 100 एकरामध्ये कोणी सभा घेण्याची ताकद दाखवली नाही. ती फक्त ताकद दाखविली एक सामान्य कार्यकर्ता. मी तुम्हाला सांगू इच्छितो की एका छोट्याशा गावामधून एक छोटासा एक सामान्य कार्यकर्ता मराठ्यांचा आज मोठा नेता बनला. नक्कीच मराठा समाजामध्ये सुद्धा गरिबी आहे, त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे आणि त्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, हीच सर्वांची मागणी आहे. एकीकडे जरांगे पाटील आपल्या हक्काची लढाई लढत असताना त्यांनी एक मागणी केली की कुणबी समाजाचं जात प्रमाणपत्र हे मराठ्यांना सरसकट देण्यात यावं. या मागणीसाठी सुद्धा जरांगे पाटील यांनी उपोषणावर बसले होते. तर दुसरीकडे नागपूरच्या संविधान चौकामधून ओबीसीनी एक आंदोलन सुरू केलं की मराठ्यांना कुणबीचं सरसकट जात प्रमाणपत्र देऊ नये, जर द्यायचं असेल आरक्षण तर त्यांना वेगळं आरक्षण द्या, अशी मागणी सुद्धा ओबीसी नेत्यांनी केली होती. आता मराठा आणि ओबीसी हे दोन्ही जे समाज आहेत ते आमने सामने झाले आणि याच दोन्ही समाजामुळे सरकारला पेच आला. नेमकं काय करायचं ही आता सरकार समोर सुद्धा एक मोठी एक विचार करण्याचीच बाब आहे. कारण 2024 मध्ये निवडणुका आहे आणि एका समाजाला जर झुकतं माप दिलं तर एक समाज नक्कीच नाराज होईल. कारण मराठा समुदाय सुद्धा हा मोठाच आहे आणि ओबीसी समाज सुद्धा मोठाच आहे. मात्र दोन्ही समाजाला जे आहे सरकारने जर म्हटलं तर काय समजावं की सरकारने दोन्ही समाजाला आश्वासन दिलेले आहे की आम्ही तुमचा प्रश्न निकाली काढू, पण मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली कसा काढणार हा एक सरकार समोर पेच निर्माण आहे. मी तुम्हाला सभेविषयी सांगतो की तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जे मैदान आहे, जे शेत आहे, ते जवळपास 50 JCP लावून 100 एकराचं शेत जरांगे पाटलाच्या सभेसाठी सज्ज झालेलं आहे. पूर्ण गावातील जे जमीन आहे, कारण गावामध्ये एवढी मोठी मैदान शहर गावातच काय तर शहरातही एवढं 100 एकराचं मैदान आहे नाही. म्हणून जरांगे पाटलांनी जे आहे चक्क आपल्या गावातील जे शेती आहे, काही पडी शेती आहे, त्यांना साफ करून ते मैदान आता मराठ्यांच्या आंदोलनासाठी, मराठ्यांच्या महासभेसाठी सज्ज केलेलं आहे. 14 ऑक्टोबरला ही मोठी सभा इथे होणार आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुद्धा 14 ऑक्टोबरलाच एक मोठी अशी विशाल सभा केली होती. त्यामध्ये 5 लाख लोक जुटले होते. त्याचप्रमाणे मराठ्याच्या आरक्षणासाठी सुद्धा 14 ऑक्टोबर तारीख हेच निवडण्यात आलेली आहे. म्हणूनच ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास घडविला तोच इतिहास आता जरांगे पाटील घडवतील काय याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की 100 एकरावर ही जी सभा होणार आहे आजपर्यंत कुठल्याही मराठा नेत्यांनी घेतलेली नाही आहे. मला तर असं वाटते की इतिहासामध्ये 100 एकराची जे सभा मैदानावर जे सभा
आहे ती आजपर्यंत कुठल्या बड्या नेत्यांनी घेतलेली नाही. प्रधानमंत्र्यांनी सुद्धा एवढ्या मोठ्या जागेवर सभा घेतली नाही. कारण मोठे मोठे जे देशातले जे शहर आहेत त्या शहरामध्ये सुद्धा 100 एकराचं मैदान आहेच नाही. पण ही मात्र जी सभा जरांगे पाटलांनी घेतली ती 100 एकराच्या जागेवर आहे आणि याला खर्च सुद्धा तेवढाच लागणार आहे. छगन भुजबळांनी यावर प्रश्न उचललेला आहे की जरांगे पाटलाकडे कोट्यावधी रुपये कुठून आले हा प्रश्न त्यांनी उचललेला आहे. छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते आहे. छगन भुजबळ साहेब जो मुद्दा तुमचा आहे पैशाचा मुद्दा जो तुम्ही उचलला आहे हा योग्य नाही आहे. कारण मराठा समाज यावरून दिसून येतो की मराठा समाज सक्षम आहे की ज्या ज्या ठिकाणी जरांगे पाटलांनी सभा घेतल्या त्या सभा मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे. यापूर्वी सुद्धा मोठे मोठे मराठांचे जे मोर्चे निघाले ते सुद्धा मोठ्या प्रमाणात निघाले आणि मोर्चे आंदोलन सभा जर करायचं असला तर ते बिना खर्चानं निघत नाही. आणि मराठा समाज हा सक्षम आहे आणि म्हणूनच एवढा मोठा कोट्यावधीचा खर्च सुद्धा ते करू शकतात हे यावरून दिसते आहे. आपण बघू शकतो देशामध्ये आदिवासी जेव्हा मोर्चे काढतात त्यांच्याकडे तेवढा पैसा राहत नाही म्हणून त्यांची काही मोठी एवढी सभा होत नाही. दलितांचे आंबेडकरीवाद्यांचे सुद्धा एवढे मोठे मोर्चे निघतात त्यांच्याकडे सुद्धा तेवढा पैसा राहत नाही म्हणून त्यांचे एवढे मोठे मोठे होत नाही. कारण लोकांना सभेमध्ये आणण्यासाठी सुद्धा खर्च लागतो. ओबीसीचे मोर्चे होतात त्या मोर्चामध्ये किंवा आंदोलनामध्ये सुद्धा एवढे म्हणजे लाखोच्या संख्येनं लोक येत नाही कारण ते तेवढे सक्षम नाही आहे. म्हणूनच त्यांच्या सभेमध्ये एवढे लोक येऊ शकत नाही. पण मराठ्यांचा जेव्हा मोर्चा असतो किंवा आंदोलन असतो त्यांच्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने ते लोक येतात कारण ते सक्षम आहे म्हणूनच लोक येतात. यावरून आता असं वाटते की जर मराठा समाज जर सक्षम आहे तर मग त्यांना आरक्षणाची काय गरज आहे हा सुद्धा प्रश्न आहे. पण मात्र मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब लोक आहे त्यांना सुद्धा आरक्षण मिळायलाच पाहिजे. या मताचं सर्वच समाज या मताचे आहे की मराठा समाजांना आरक्षण मिळायला पाहिजे. पण आरक्षण कसे मिळणार हे एक संवैधानिक बाब आहे. मोर्चे आंदोलन सभा वगैरे सरकारवर दबाव वगैरे आणून हा प्रश्न सुटणार नाही. तर याला सरकार जे आहे आता भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे आणि राज्यात सुद्धा आहे. या सरकारने जर ठरवलं की या देशामध्ये 50% वर आरक्षण लागू करावं तर त्यांना लोकसभेमध्ये तसं बिल पारित करावं लागणार आहे. म्हणूनच हे बिल सरकारने जर 50%ची सीमा जर पार केली तर या मराठ्यांना आरक्षण मिळू शकते. अन्यथा सरकारने जर हे पाऊल उचललं नाही तर मराठ्यांना आरक्षण मिळणे हे अशक्य आहे. म्हणूनच सरकारवर हे एक दबाव बनवण्याची एक मराठ्यांची एक ताकद आज जरांगे पाटलांनी दाखवून दिलेली आहे. एकच नाव मराठा आरक्षणासाठी सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. एकच नाव जरांगे पाटलांचं नाव समोर येत आहे. बडे बडे नेते जे आहे मराठ्यांचे नेते आहे सगळे नामशेष झालेले आहे. फक्त एकच नाव जरांगे पाटलाचं मोठं होताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता सध्याचे मुख्यमंत्री सुद्धा मराठाच आहे. यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री मराठे झाले मात्र त्यांनी मराठ्यांचा प्रश्न का निकाली काढला नाही. मुख्यमंत्री होऊन मराठ्यांचा प्रश्न निघाला नाही. जरांगे साहेब तर तुमच्या लढाईतून हा प्रश्न सुटेल काय असा सुद्धा एक संशय निर्माण होत आहे. पण लढाई तुमची जी आहे त्या लढाईला सर्वांचं समर्थन मिळत आहे कारण तुम्ही एक समाजाची लढाई लढत आहे. नक्कीच तुमच्या या लढाईला यश आलं पाहिजे आणि मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. पण मात्र राजकीय नेत्यांच्या कुठल्याही भूलथापेत येऊ नये कारण राजकीय जे नेते आहे ते समाजाची भूलथाप करतात. प्रत्येक समाजाला जोडून ठेवण्यासाठी प्रत्येकांना ते आश्वासन देत राहतात. जसं आता ओबीसींना आश्वासन दिलेलं आहे. तुम्हाला सुद्धा 30 दिवसाचं आश्वासन देऊन तुमचं उपोषण समाप्त केलेलं आहे. पण तुम्ही एक आपली ताकद निर्माण ठेवून तुम्ही ही 14 ऑक्टोबरला जे तुमचं त्या अंतरवली सरावटी गावामध्ये जे तुमची सभा होणार आहे ती एक तुमची एक ताकद दिसणार आहे. यापूर्वी सुद्धा एक मराठा लाख मराठ्याच्या माध्यमातून ताकद दाखवण्यात आलेली आहे.
मात्र सरकारने ते कुठेही गंभीरतेने घेऊन मराठ्यांचं आरक्षणाचा प्रश्न अजून सोडवलेला नाही. पण नक्कीच यापुढे जे आहे 2024च्या निवडणुका आहे त्यामध्ये सर्वांना विचार करून निर्णय घ्यावा लागेल. आणि जे सरकार जे आहे, जे सरकार कुठलीही सरकार असो, कोणत्याही पक्षाची सरकार असो, जे सरकार जे आपल्या समस्यावर तोडगा काढेल, जे मराठ्यांना आरक्षण देईल, अशा सरकारनं सुद्धा आता तुम्हाला सोबत घ्यावं लागणार आहे, त्यांना मदत करावी लागणार आहे. पण मात्र ज्या सरकारांनी आतापर्यंत तुमच्या सोबत धोकेबाजी केलेली आहे याचा सुद्धा तुम्हाला विचार करावे लागेल. पण मी आता तुम्हाला सांगू इच्छितो की जे जरांगे पाटलांनी जी एका गावामधून, छोट्याशा गावामधून जे आंदोलन सुरू केलेलं आणि ते पूर्ण राज्यभर पसरलेलं आहे, त्या आंदोलनाची जी ताकद आहे ती आता मोठी झालेली आहे. त्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलेलं पाहिजे. नाहीतर 2024च्या निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांना सुद्धा मराठा समाजापाशी जाण्याचं तोंड राहणार नाही. कारण त्या ठिकाणी जाणारे सुद्धा मराठ्याचेच नेते राहणार आहे, त्यांचेच नेते राहणार आहे. त्यांचेच नेते त्यांचीच जर बाजू मांडतील नाही तर मग समाजाचा प्रश्न कसा सुटणार आहे, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तर तुम्ही बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा की खरोखर मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे काय. आणि जो छगन भुजबळांनी जो मुद्दा उचललेला आहे, जो कोट्यावधी खर्चाचा, त्यावर सुद्धा तुमचं काय मत आहे, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रतिक्रिया लिहा. बघत रहा WS न्यूज. धन्यवाद.